फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा मराठी अर्थ चालू अपूर्ण भविष्यकाळ असा होतो. या काळात भविष्यात कोणती तरी क्रिया चालू असेल असे दर्शवले जाते. भविष्यात एक विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्य. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी क्रिकेट खेळत असेल. आय विल बी प्लेइंग क्रिकेट. तो कार चालवत असेल. ही विल बी ड्रायव्हिंग अ कार. ती पुस्तक वाचत असेल. शी विल बी रीडिंग अ बुक. तू पत्र लिहित असेल. यू विल बी रायटिंग अ लेटर. ते कार्यालयात काम करत असतील. दे विल बी वर्किंग इन द ऑफिस. पाऊस पडत असेल. इट विल बी रेनिंग. तो शाळेत जात असेल. ही विल बी गोइंग टू स्कूल. ती स्वयंपाक बनवत असेल. शी विल बी कुकिंग फूड. ते नदीत पोहत असतील. दे विल बी स्विमिंग इन द रिव्हर. तो फोनवर बोलत असेल. ही विल बी टॉकिंग ऑन फोन. मी आंबा खात असेल. आय विल बी इटिंग अ मँगो. ते बाजारात जात असतील. दे विल बी गोइंग टू मार्केट. तो TV बघत असेल. ही विल बी वॉचिंग TV. मी इंग्रजीचा अभ्यास करत असेल. आय विल बी स्टडींग इंग्लिश. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी क्रिकेट खेळत नसेल. आय विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट. मी पुस्तक वाचत नसेल. आय विल नॉट बी रीडिंग बुक. ती स्वयंपाक बनवत नसेल. शी विल नॉट बी कुकिंग फूड. तो कार चालवत नसेल. ही विल नॉट बी ड्रायव्हिंग अ कार. ते कार्यालयात काम करत नसतील. दे विल नॉट बी वर्किंग इन द ऑफिस. तो शाळेत जात नसेल. ही विल नॉट बी गोइंग टू स्कूल. ते नदीत पोहत नसतील. दे विल नॉट बी स्विमिंग इन द रिव्हर. ती गाणे गात नसेल. शी विल नॉट बी सिंगिंग अ सॉन्ग. तो TV बघत नसेल. ही विल नॉट बी वॉचिंग TV. ते नाचत नसतील. दे विल नॉट बी डान्सिंग. मी क्रिकेट खेळत नसेल. आय विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट. मी तेथे जात नसेल. आय विल नॉट बी गोइंग देअर. तो पत्र लिहित नसेल. ही विल नॉट बी रायटिंग अ लेटर. पाऊस पडत नसेल. इट विल नॉट बी रेनिंग. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. त्यामध्ये जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करताना त्याचं स्ट्रक्चर आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स बघूयात. मी क्रिकेट खेळत असेल का. विल आय बी प्लेइंग क्रिकेट. तो शाळेत जात असेल का. विल ही बी गोइंग टू स्कूल. ती पुस्तक वाचत असेल का. विल शी बी रीडिंग अ बुक. तो फोनवर बोलत असेल का. विल ही बी टॉकिंग ऑन फोन. ते कार्यालयात काम करत असतील का. विल दे बी वर्किंग इन द ऑफिस. निगेटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स:
मी क्रिकेट खेळत नसेल का? विल आय नॉट बी प्लेइंग क्रिकेट? तो शाळेत जात नसेल का? विल ही नॉट बी गोइंग टू स्कूल? ती पुस्तक वाचत नसेल का? विल शी नॉट बी रीडिंग अ बुक? पाऊस पडत नसेल का? विल इट नॉट बी रेनिंग? ते कार्यालयात काम करत नसतील का? विल दे नॉट बी वर्किंग इन द ऑफिस?